संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र शासनाच्या वतीने 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्यामध्ये आला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून गेली 5 वर्षामध्ये प्रथम वर्षी 2 कोटी, दुसऱ्या वर्षी 4 कोटी, तिसऱ्या वर्षी 13 कोटी तर चौथ्या वर्षी 33 कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। ह्यामध्ये प्रत्येक नगर परिषदेला 1 जुलै ते 30 सप्टेंबर ह्या दरम्यान शहरातील ई क्लास जागा, लेआउटमधील खुली जागा, रोडच्या दोन्ही बाजूने, नदी किनारा परिसर व शहरातील मुख्य ठिकाणी 1 जुलैपासून वृक्ष लागवडीला सुरुवात करायची आहे। 2019 शासनाच्या निर्धाराप्रमाणे आपल्याला जे वृक्षारोपण टार्गेट मिळालं त्या कामाला आपण शुभारंभ केला। त्यामध्ये नगरपालिका, लोकजागर, पतंजली टी यांच्या सहकार्याने चालू केलं आहे आणि टार्गेट आपण पूर्ण करू व आपल्या शहराचा परिसर हिरवा कसा राहील व पर्जन्यमाला जास्त पडण्यास मदत कशी याकरता पोटेन्शियल वृक्षारोपण अंजनगाव महत्वाचं म्हणजे वृक्षारोपणची आवश्यकता आज अत्यंत याच्यासाठी आहे की गत 3 वर्षापासून पर्जन्यमानाची अत्यंत कमतरता आपल्या तालुक्यात जाणवत आहे आणि जेव्हा वृक्ष लागवड प्रचंड प्रमाणात होईल त्यानंतर मात्र पर्जन्यमान सुद्धा निश्चित चांगलं होईल अशी सर्वांची कल्पना आहे। ती नक्कीच योग्य आहे। त्यानिमित्ताने अंजनगाव तालुक्यामध्ये उत्साहाने या वृक्ष लागवडीसाठी सुरुवात झाली। जे वृक्ष संवर्धन अतिशय गरजेचं आहे। जे मानवाने मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली आहे त्याची भरपाई करणं आपल्याला आवश्यक आहे। त्यानिमित्तानं अंजनगाव शहराच्या परिसरात आपण मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा व वृक्ष संवर्धन करण्याचा एक निर्धार केलेला आहे आणि त्याची सुरुवात आपण आज 1 जुलैपासून करत आहोत आणि आम्ही सर्व नगर परिषद सदस्य इथे आपले पतंजली ग्रुप आहे, सर्व लोकजागरण मंच आहे, सर्वांतर्फे मोठ्या प्रमाणात यावर्षी वृक्ष संवर्धन वृक्षारोपण करण्याचा निर्धार करून काम चालू करण्यात आले आहे। या प्रसंगी मुख्याधिकारी श्रीकृष्ण बहुरवाग, अध्यक्ष कमलाकांत लाडोले, उपाध्यक्ष शरद बलंगे, आरोग्य सभापती सुनीता मुरकुटे, बांधकाम सभापती मधुकर गुजर, गटनेते मनोहर भावे, नगरसेवक सचिन जायदे, शीला सगने, अरुणा इंगळे, सविता बोबडे, मोहम्मद न्याज कुरेशी, लोकजागरचे आनंद संगई, बंडू हतोंडकर, घनश्याम हजारे, संजय धारसकर, संजय देशमुख, गोविंद त्रिपुरारी, दिलीप नायडकर, मनोहर मुरकुटे, रवींद्र बुरांडे, रामकृष्ण सोळंके, अनिल वानखडे व नगरपंचायतचे कर्मचारी यांनी यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरुवात करून 1 जुलै रोजी हा कार्यक्रम पार पडला। VCN ब्युरो, अंजनगाव सुरजी।